इथं महिलांचं खूप मोठं शक्ती प्रदर्शन केलं महिलांनी. महिला उमेदवार आहेत. आई आहे तुमच्या. महिलांचा आवाज म्हणून माझ्या आईने अतिशय ताकदीनं गेले 15 वर्ष काम केलेले आहे. येऊन येणार कोचवा अर्चनाताईशिवाय दुसरा कोण? अर्चनाताईशिवाय दुसरा कोण? अर्चनाताईशिवाय दुसरा कोण? निवडून येते ते हे अर्चनाताई बहुमताने विजयी होणार. त्यांचे फॉर्म भरायचे म्हणून त्यांना मदत करायला आलो. आम्ही जेव्हा त्यांना फोन करतात त्यावेळेस आमच्या अडचण दूर तेव्हा येते तेव्हा केलं बाया, जाऊ द्या. सकारात्मक वातावरण आहे अर्चनाताईबद्दल. कसं अर्चनाताईची तुमची भेट कुठे झाली? महिलाचं काय असेल बरं इथं आता? आता सध्या महिला भरपूर आलेल्या आहेत. मोदींनी आपल्यासाठी काय काय 10 वर्ष काम केलेलं आहे त्यांना सपोर्ट म्हणून आज आम्ही इथं आहे. दनादन लाख रुपये प्रत्येक वर्षी विमा येतोय. चांगली कामं करणार आहे ते. तुम्हीच बोला, काय बोलायचे? पीएम किसानचे पैसे 2-2 हजार रुपये मोदीचे येतात. गॅस येतोय. काही एक नंबर आहे जिल्ह्यात. काय म्हणले? राणादादाच्या माध्यमातून जिल्हा जिवंत आहे. साठी महिलेला उमेदवार दिल्यामुळं खूप आनंदाची गोष्ट आहे. ओमराजेनेच खाल्ला जिल्हा सगळा डीसीसी बँकेच्या माध्यमातून. सण कारखाना डीसीसी बँक सगळं ओमराजेच्या वडिलांच्या हातात होतं. दाखवा ना त्यांचा कारखाना एक तरी शेतकऱ्यासाठी आमच्या उभा करा तेव्हा त्यांना मतदान करा. अर्चनाताईचं होय. सोनं होणं काय होईल बरं आता? संधीचं सोनं होतं आता. लय भारी काम आहे त्यांचं. पण मी कार्यकर्ते म्हणून मोदी साहेब इकडे आले सारे लोक नाही टीका करीत. अजितदादावर प्रेम करतात लोक. आहे. परत महिलांसाठी झटत्यात बाकीचे म्हणजे रोजगार पण आणून देतात. गावागावागणीस करायला लागले धडपडात. काय अर्चनाताई पाटील आता आज सभा आहे तर तुम्ही त्यांच्यासारखंच बोलणार? नाही आम्ही खानदानी का बरं म्हणजे आता पाठीपुढे सारखे आहे का? उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील आहेत. आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आता शहरामध्ये खूप खच्च गर्दी इथं गर्दी झालेली आहे खूप. इकडे कॅमेरा दाखवा इकडं. आणि इथं खूप आता मोठ्या जोरदार शक्ती प्रदर्शन होणार आहे. महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज दाखल करणार आहेत. इथं खूप महिलांची गर्दी झालेली आहे. आपण थेट महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. नेमकं आता आज तुम्ही अर्ज भरणार आहात. इथं शक्ती प्रदर्शन होतं महिलाची. इथं खूप गर्दी झालेली आहे. काय सांगाल? आज महायुतीच्या उमेदवार माननीय सौ अर्चनाताई पाटील यांचा आज शक्ती प्रदर्शनाने फॉर्म दाखल करायचा आहे. त्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी जिल्हाभरातून महिला उपस्थित राहिलेल्या आहेत. काय एकंदरीत कसा वाटतो प्रतिसाद? कसा वाटतो तर? प्रतिसाद एकदम छान आहे आणि अर्चनाताई एकदम 100% 1001% निवडून येणार. किती महिला किती आलेल्या आहेत इथं? जवळपास आता यायला चालू आहेत. आता जवळपास 2000च्या आसपास महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. काय आव्हान काय असेल आता तुमचं महिलांना? आव्हान काय महिलांना आव्हान काय कराल? एक महिला उमेदवार आहे. हा धाराशिव जिल्हा हा तुळजाभवानीचा जिल्हा आहे आणि युती सरकारने एका महिलेचा सन्मान केला आहे. त्यांना तिकीट देऊन उमेदवारी देऊन. त्यामुळे गेली 20 वर्षापासून अर्चनाताई पाटील यांचं या ठिकाणी प्रचंड असं काम झालेलं आहे. सर्व महिलांना माझं आव्हान आहे की प्रचंड अशा बहुसंख्येने त्यांना आपण निवडून द्यायचं आहे. कुठून आले आपण? कुठून आले? कुठून? आम्ही जळकोट राहणार अलिबाग तांडा. किती महिला आणल्यात? 1000 महिला आणल्यात. काय सांगाल आता? कसा वाटतो प्रतिसाद? एकदम चांगला. महिला उमेदवार आहेत आता. महिला उमेदवार आहेत त्याच्यामुळे आम्ही पण खूप खुश आहोत. टोपी घातली घड्याळाची. हा काय अर्चनाताईला कसं ओळखतात? आम्ही म्हणजे असं पहिल्यापासून ओळखतो. एकदम त्यांची पर्सनॅलिटी पण छान आहे. काय काम काय करतात ते? काम महत्वाचं काय महिलांसाठी? काय महिलांसाठी चांगला उद्योग मिळवण्यासाठी बचत गटाचे कामं केलेत आणि गावोगावी आमच्या तांड्यावर प्रत्येक गावाला त्यांनी निधी दिलाय आणि महिलांसाठी उद्योग पण उभारणार आहेत आम्ही. त्याच्यामुळं आमच्या बंजारा समाजाचा त्यांना चांगला प्रतिसाद आहे आणि मतदान पण त्यांनाच करणार आहेत आम्ही. काय सांगाल? कुठून आले तुम्ही? राबोडी तालुका जिल्हा धाराशिव. किती महिलांची खूप गर्दी केली इथं तुम्ही? एक 1000-1500 असतील महिला. कसं एकंदरीत काय सांगाल आता? महिला उमेदवार आहेत आणि पुढं पुरुष आहेत. दोन्हीची तुलना कशी कराल? महिला अर्चनाताईंनी महिलांचं तळागाळातल्या महिलांचं सक्षमीकरण केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही अर्चनाताईलाच आमचा उमेदवार अर्चनाताई, आमचं मतदान अर्चनाताई. बघा इथं महिलांची खूप गर्दी झालेली आहे. इथं काही आणखीन पण महिला. कुठून आले आपण? तुम्ही कुठून आले? काय सांगाल बरं इथं? आता तुम्ही रॅलीमध्ये सहभागी, शक्ती प्रदर्शनामध्ये सहभागी होत आहे. अर्चनाताईंनी गोरगरिबांसाठी विशेष करून महिलांसाठी लक्ष दिलेलं आहे आणि जे महिलांना भीती होती घराच्या बाहेर पडायची ती त्यांना पूर्ण हे करून भीती नष्ट करून आज सगळ्या महिला इथपर्यंत पोहोचलेले आहेत. ते फक्त अर्चनाताईंमुळं. त्यामुळं आम्ही अर्चनाताईंनाच निवडून देणार. बघा महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील
आता यांचं शक्ती प्रदर्शन शहरात होतं आहे। आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ही रॅली रवाना होणार आहे। मी तुम्हाला या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया दाखवणार आहे, महिलांची सुद्धा दाखवणार आहे। काय सांगाल बरं, कुठून आले तुम्ही? काय वाटतंय का आता रॅलीमध्ये कार्यक्रमामध्ये सहभागी होता तुम्ही अर्ज भरायचा? खूप आनंद होतोय आणि एकच सांगू शकते, येऊन येणार शिवाय अर्चनाताई शिवाय दुसरा कोण, त्याशिवाय अर्चनाताई शिवाय दुसरा कोण. अरे वा, छान. महिला इथं आनंदी झालेल्या आहेत आणि माहितीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा आता थोड्याच वेळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत। अजित पवार सुद्धा या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये ही रॅली निघणार आहे। मी तुम्हाला सर्व रॅलीमधलं जे काही चित्रीकरण आहे ते सर्व दाखवणार आहे। रॅलीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकाच्या, या ठिकाणी आलेल्या कार्यकर्त्याच्या, पदाधिकाऱ्याच्या मी तुम्हाला मुलाखती दाखवणार आहे। पाहूया पुढे. आता इथं मल्हार पाटील आलेले आहेत, नेमकं काय म्हणतात रॅलीमध्ये? इथंच आहे मी आता। दादा काय सांगाल दादा, आता इथं फॉर्म भरणार आहेत, आता काय प्रतिक्रिया असेल आपली? नाही, हा महायुतीच्या शक्तीचा आज खूप मोठं दर्शन धाराशिव शहराला झालं आणि मला खात्री आहे की महायुतीच्या माध्यमातून त्या सर्व कार्यकर्ते, सहकारी आणि नेत्यांच्या माध्यमातून हा विजय, हा अतिशय मोठा विजय अर्चनाताईंना निश्चितपणे मिळणार आहे। महिलांचं खूप मोठं शक्ती प्रदर्शन केलं महिलांनी, महिला उमेदवार आहेत, आई आहे तुमच्या। महिलांचा आवाज म्हणून माझ्या आईने अतिशय ताकदीनं गेले 15 वर्ष काम केलेले आहे। त्याच आपल्या भगिनीसाठी आज जिल्ह्यातल्या हजारो महिला हे रस्त्यावर आलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की आई भवानीचा आशीर्वाद आणि महिलांचा आशीर्वाद ज्या आपल्या ताईला मिळेल त्याच्यामुळे प्रचंड मोठा असा विजय। आव्हान काय कराल तुम्ही? मी आव्हान हेच करेल की आपल्याला मोदीजींना एक खासदार धाराशिवहून पाठवायचं आहे आणि महायुतीच्या माध्यमातून अर्चनाताईंना आपल्याला प्रचंड मतांनी निवडून पाठवायचं। तर हे मल्हार पाटील होत्यासोबत त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। नेमकं मल्हार पाटील काय म्हणले त्यांचे मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलं आहे। अर्चनाताई पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील सुद्धा या रॅलीमध्ये दाखल झालेले आहेत। मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे। आणखीन पुढे नेमकं कोण आले इथं, कोण आमदार आलेत, कुठचे नेमकं इथं कोण आलेत आणखीन पाहूया आपण। बघा आता अर्चनाताई पाटलाचा इथं आता थोड्याच वेळामध्ये फॉर्म भरणार आहेत। मी तुम्हाला इथं कशी तयारी सुरू आहे ते दाखवलं आहे। काय बघूया आता इथं मामा कुठून आलेत? काय नाव आहे मामा तुमचं? लक्ष्मण. बरं, कुठून आला तुम्ही? पंचमालून. कशाला आला इथं? फॉर्म भरण्यासाठी आला. कुणाचा? राणादादाच्या मालकीनीचा. बरं, ओळखी दाखवा तुम्ही त्यांना? ओळखीत ओके. किती लोक आले तिथं? आम्ही आमच्या गावचे 10 लोक आले ते. बरं, डॉक्टर साहेबाला ओळखीत असाल तुम्ही पद्मसिंह पाटलाला? होय, ओळखीत ओके. हां, होय. मग काय वाटतंय बरं आता? काय त्यांनाच मत आम्ही पहिल्यापासून करतो, त्यांनाच करायचं मत म्हणून आला आम्ही. होय. गर्दी बिर्दी कशी वाटते ही सगळी? हा, गर्दी फुल झाली. मग आता पुढं काय होईल आता? निवडून येते ते हे. होय होय. बघा आता माहितीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील आहेत, यांचा आता थोड्याच वेळामध्ये इथं अर्ज दाखल होणार आहे। नेमकं या रॅलीमध्ये कोण लोक आलेत आणि कुठल्या गावचे आहेत मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे। पुढे जाऊया। इथं महिला बसलेल्या आहेत, कुठून आलेत बघू आपण नेमकं। काय, कुठून आला तुम्ही? कुठून आले? उपळा गावात. काय कार्यक्रम आहे इथं? अर्चनाताई फॉर्म भरायला आलेत म्हणून आलेत. बरं, किती महिला आल्या तिथं? आम्ही भरपूर आलोत, पण 20-25 बायका आहेत, पण त्या तिकडे गेलेल्या आहेत म्हणून आम्ही इथं थांबतो. काय वाटतं बरं आता इथं आता फॉर्म भरणार आहे थोड्या वेळामध्ये, अर्चनाताईचं नेमकं कसं आहे? कर्तृत्व चांगलं आहे, परत महिलांसाठी झटत्यात, बाकीच्या ह्याच्यासाठी पण झटत्यात. आम्हाला तर इच्छा आहे यावेत म्हणून. होय, काय सांगाल तुम्ही? मग बोला, आता बोला की. होय, इथं कार्यक्रम होणार आहे आता, शक्ती प्रदर्शन पण केलं आहे अर्चनाताईने। आता खूप गरजे, अजितदादा पण आले तिथं। काय इथं नेमकं कसं वाटेल, प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद भरपूर छान आहे. बरं, काय अर्चनाताईचं विशेष काम काय बघितलं बरं तुम्ही एखादं? प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होत्यात. आणखीन कुठल्या कार्यक्रमाला बोलवत तर येतात. काय म्हणले? धडपड आहे ना त्यांची, महिलांसाठी पण आहे, बाकीच्यासाठी पण आहे की पुढं लेकरांसाठी पण आहे, विद्यार्थी मुली चांगल्या शिकाव्यात म्हणून आहे, परत महिलांना बचत गटातर्फे पण भरपूर सहकार्य करतात त्या, असं म्हणजे रोजगार पण आणून देतात, गावागावागणीस करायला लागले धडपड आता त्या। बघा इथं आता नेमकं आणखी कुठले नागरिक आलेत काय बघूया आपण, थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहे मी, कुठून आलेत काय नेमकं प्रतिक्रिया सर्व दाखवणार आहे मी तुम्हाला। या रॅलीमध्ये सहभागी झालेले लोक आहेत, हे लोक काय म्हणतात आणि नेमकं आता इथं थोड्याच वेळामध्ये शक्ती प्रदर्शन सुरू झालं आहे त्यांचं। इथं रॅली निघालेली आहे, बार्शी नाका इथून आता रॅली निघाली, इकडे दाखवा इथंच सभा होणार आहे, याच ठिकाणी सभेची तयारी सुरू आहे। आता थोड्याच वेळामध्ये इथं आगमन होणार आहे। काय भैया कुठं चालले? आले आम्ही
ऐकलं मला की आला सर तुम्हाला बघून आम्ही इकडे आलो. मी कसं आहे बरं? सध्या काय चांगले हम्म. काही अडचण नाही. काय अर्चनाताई पाटील आता आज सभा आहे तर तुम्ही त्यांच्यासारखंच बोलणार. नाही आम्ही खानदानी होय हं कसं काय? बस काय म्हणजे किती वर्षापासून ओळखता त्यांच्या कुटुंबाला तुम्ही? डॉक्टर साहेबापासून काय एखादं काम डॉक्टर साहेबांनी केलं? लय कामं केली काय? आमच्या गावात मोठं हे दिले पाजर तलाव दिले, हां. 3-4 केटीवर दिले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, हम्म. एक सबस्टेशन दिलं कोणत्या डॉक्टर गावाला? हावरगाव तालुका कळंब. बरं. अर्चनाताई कशा आवडतात काय नेमकं त्यांचं? एकदम उत्कृष्ट. हम्म. त्यांनी सुद्धा आम्हाला 2017ला माझ्या माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष होत्या हम्म. आणि त्यांच्याकडे शिक्षण खातं होतं. त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला जिल्हा परिषद 30 लाखाचा निधी दिला. होय होय. हां अर्चनाताईचं एकदम उत्कृष्ट काम आहे. हम्म. हां काय एकंदरीत कसं बघता तुम्ही असं म्हणजे काय? प्रगतशील उमेदवार आहेत, सुशिक्षित उमेदवार आहेत. मामा काय चाललंय? कसं आहे? कसं आहे? ओके आहे का वातावरण? काय ऊन लागते वरी. ऊन लागते चांगलं आहे. ते इथं आता सभा होणार आहे अर्चनाताईची माहिती आहे का? माहिती आहे का? आलो की आम्ही गाड्या 3 गाड्या आणल्या कशाला? माणसं घेऊन आलो म्हणून गाड्या. सभेला? हो शालगाव जाहीर. हं. हां काय काय वाटतं बरं एवढं तुम्ही आता असल्या उन्हामध्ये आला इथं? वातावरण बरं वाटते. हं. माझ्या तर मनानं बरं आहे. ओमराजे का अर्चनाताई? हां त्या आता ओम दिसतोय पण आता की इकडं मेजरसाठी मला काय करणार आहे एकटा? हां. काय करते कुणी जगते काय करते? हं. 4 एक झालो हं. कुणी तरी काय करणार आहे? इकडे काय मेजॉरिटी कशी काय वाटते तुम्हाला? इकडं बरं वाटते जरा वातावरण बरं आहे. का बरं म्हणजे आता ती गेल्या बारला पवाराने हे हाऊन केले त्याच्या वनात इकडं जड दिसते. हुशार आजी दादा येणार आहेत आता. हां. कोण हुशार आहे? हुशार पवार. हां. पवार. आजी दादा येणार आहेत आता. दोन्ही बी हां. आहे दोन्ही हुशार आहे. त्याला कोणाला कळते कडक कसं? कोणाला बी कळते वय. हां. दोन्ही बरं तसं केल्यावर जमत नाही पाचशे बोट सारखे होत नाही कवाच. हं. तसं केली शिव जमत नाही. आता कुणाला नावं ठेवायची इकडे व्हायला पाहिजे. व्हायची पाहिजे पातळ. का बरं? का बरं म्हणजे आता पाचशे बोट सारखे आहे का? हं. होतेच का पाचशे बोट आणि हे म्हणते सारखे करा सारखं होतच नाही. हं. हं. एक भाग म्हणले होय हुशारची हुशार लेकरं निघणार आहे कुणाला बी कळते. हां. हुशारची लेकरं हुशारच होणार काय आहे. म्हणले मामा तुम्ही? जे पक्ष बी सोडित नाही हं. त्याला बी नालायक म्हणतात हं. आणि जे काही ठिकाणी राहते त्याला बी मूर्ख म्हणतात. हां. मग काय वाटतं तुम्हाला काय म्हणतात? मग काय आता ह्याच्यामध्ये जर सामान्य माणूस पागल व्हायचं काम आहे. थेट प्रतिक्रिया दाखवतो मी तुम्हाला. सभेत आलेत पण काय बोलतात? भारी बोलत असतात मनातलं खतखत. नेमकं काय? लोकसभेचा उमेदवार आता अर्चनाताई पाटील महायुतीचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी शक्ती प्रदर्शन करून त्यांचा अर्ज दाखल केला. आज अर्चनाताई पाटलाचं शक्ती प्रदर्शन होतं आहे. मी तुम्हाला थेट आपण त्यांच्या रॅलीमध्ये जाऊ. आणखीन काय नागरिक आलेत पाहूया. आता इथं काही नागरिक आहेत. काय सांगाल बरं? कुठून आला तुम्ही? पिंपरी कोणतं तालुका जिल्हा धाराशिव. बरं काय वाटतं बरं आता कसं वाटतं काय कार्यक्रम इथला आजचा? आजचा कार्यक्रम तर मस्त वाटतं. होय. बरं मग कुणाची आहे हवा? हवा अर्चनाताईचीच. होय. का बरं? का बरं म्हणजे कामं केलेली आहेत. मी स्वतः त्यांना दवाखान्यात जाऊन आलेलो आहे. काय झालं? मणक्याचा आणि पोटाचा त्रास होता. होय. एकदम चांगली सोय आहे आणि दादाची कामं झाली आहेत पहिले. होय. होय. ताई तिथे 1-2 लाखाच्या लीडनं ताई येणार. कुठून आला तुम्ही? अंदूर. होय. तुम्ही? तुळजापूर तालुका अंदूर. बरं काय वाटतं बरं एकंदरीत? नाही महिलांसाठी जे समस्या आहे तिथे ताई दूर करतील हे वाटते आणि अपेक्षा सुद्धा आहे. कोणत्या ताई? अर्चनाताई. बरं अर्चनाताईचं विशेष काम काय वाटतं बरं तुम्हाला? विशेष हळदू कुंकू म्हणा लेडीज क्लबचे सर्व उपक्रम साधून त्यांनी कार्यक्रम घेणार. लेडीजच्या काय समस्या वगैरे ती एकत्र घेऊन लेडीजच्या काय समस्या आहे त्या म्हणताना असं शेअर करू शकत नाही ती सगळे एकत्र घेऊन अर्चनाताई काम करू शकतील हे असं वाटते मला. बघा हवा कोणाची का असं ना पण चर्चा आमच्या बातमीची सतत होणार आहे. उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये नेमकं काय चाललं आहे मी तुम्हाला सतत वेगवेगळे ग्राउंड रिपोर्ट दाखवणार आहे. वेगवेगळ्या मुलाखती दाखवणार आहे. उमेदवाराच्या आमदारांच्या माजी आमदारांच्या या सर्व तुम्हाला वेगवेगळ्या दिवशी मुलाखती दाखवणार आहे. आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एकमेव असं चॅनल आहे. या चॅनलचे 2,11,00,000च्या वर व्ह्यूवर्स आहेत आणि सर्वात जास्त सबस्क्राईबसुद्धा आमच्या चॅनलचे आहेत. बातमी छोटी असो मोठी असो तुम्हाला जर बातमी बघायची असेल तर आता चॅनल सबस्क्राईब करा. पुढे तुम्हाला वेगवेगळे विषय दररोज दाखवणार. आणखीन काय नागरिक आलेत थेट रॅलीत जाऊया आपण. मामा तुम्ही कुठून आला? पिंपरी. बरं तालुका जिल्हा धाराशिव. बोला काय म्हणता? आम्ही तुमचा चॅनल डेली बघताव. झोपण्याच्या पूर्वी चॅनल बघूनच आम्ही झोपताव. का बरं? का बरं तुमचं म्हणजे जे विश्लेषण आहे ते आम्हाला चांगलं वाटतंय. बरं प्रत्येक नागरिकाची
म्हणजे तुम्ही त्यांच्या मनातलं विचारता आणि लोक पण दिलखुलास मनातलं सांगतात, त्याच्यामुळे तुमचा कार्यक्रम आम्हाला बघायला चांगलं वाटतंय आणि एकदम आवडतं, त्याच्यामुळे आम्ही कार्यक्रम बघूनच झोपतो आहोत. कार्यक्रम बघूनच झोपतात मामा. हवा कोणाची बी असू दे, चर्चा फक्त आमची राहणार आहे. बोला हो, दुसऱ्याचं कसं सांगा, काय म्हणता तुम्ही? तुमचं भेटू द्या आधी. हा, नरेंद्र मोदी. थांबा. कुठून आले मावशी? खंडेश्वरी काय आहे इथं, काय कार्यक्रम आता? हे अर्चना मॅडमचं ते फॉर्म भरायचं. कोणी बोलू नका मध्ये, महिला बोलतात. महिला तुमच्यापेक्षा खूप हुशार आहेत. राणा त्यांचे फॉर्म भरायचे आहेत म्हणून त्यांना मदत करायला आलोत. बरं, आता अर्चनाताईमुळे एवढे महिला जमा करून आले तुम्ही? हा. का बरं? का बरं? तुमच्या गावात आलते कधी? हा, कधी आलते? कधी पण येतात. आम्ही जेव्हा त्यांना फोन करतात त्यावेळेस आमची अडचण दूर तेव्हा येते तेव्हा फोन करता का तुम्ही? करतो ना. म्हणजे अर्चनाताईला तुम्ही फोन करता? फोन करतो. काय म्हणलं होतं? तुम्ही कधी केलता का? केलता का बरं, की. काय केलं? काय झालं? आमच्या गावात काही सोय करा, अगर ही करा म्हणून फोन केला की लगेच येते तिथे. येते ना? आमची अडचण दूर करतात. सगळ्या महिलांना बचत गटाची कामं कुठं अडकली तर ते अडकू देत नाहीत आमचे कामं. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह होते का? हा, होतो ना. काय? सकाळी कॉल करायचा 8 वाजता, हा. मग ते लगेच उचलतात फोन. मग आमचा प्रश्न मांडला की ते सोडवतात. आज नाही येणं झालं तर सांगतात आम्ही उद्या परवा येतो, तुमचा प्रश्न सोडू द्या. येतात 2 दिवसांनी, मग त्या सोडवतात आमचा प्रश्न. होय, सोडवतात की सोडवतात. कधी एखादा कॉल केलता का त्याला तुम्ही? केलता की. काय केलं काम? आमच्यात पाण्याची अडचण आहे, पाणी आम्हाला सोय लावा असं म्हणून आम्ही कॉल केला. लगे आमच्यात पाण्याची व्यवस्था. अर्चनाताई का उमराजे? अर्चनाताई. 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 ते आमच्या पूर्वीपासूनच्याच कार्यकर्त्यात. आमची अडचण त्याच दूर करतात. आम्ही त्यांनाच. काय करता हो तुम्ही? मी वय बचत गटाचे अध्यक्ष आहे मी. असं आहे का? हुशार हो तुम्ही. बघूया काय म्हणतात. हा? कुठे गेले मावशी? हो, कसं आहे आता इथं वातावरण? चांगलं वाटतं वातावरण. तिकडे काय तोंड करता तेव्हा बाहेर लाजायला बघा. इकडे जाऊ आपण आता, ह्यांच्याच मागे जायचं आता. चला. हा, कसं आहे आजी? इकडे बघा, इकडे या. अहो, इकडे या. हो, थांबा तुम्ही बोला. थांबा. कसं आहे वातावरण सांगा बरं. तुम्ही जाऊ नका, थांबा. आता इथं अर्चनाताईचा फॉर्म भरणार आहे. सांगा. गेले बाहेर, जाऊ द्या. सकारात्मक वातावरण आहे अर्चनाताईबद्दल. कसं म्हणजे नेमकं काय वाटतं अर्चनाताईला तुम्ही कसं ओळखता? पहिल्यापासून ओळखते मी. छान वातावरण आहे त्यांच्याबद्दल आणि 100% मला वाटतं की त्याच येणार आहे. होय हो, होय आजी. त्यांचे कामं पण चांगले आहेत. एवढं भारी बोलता तुम्ही, पुढे का चालला होता तिकडे? 100% तेच येणार आहेत. त्यांना भरपूर विकासाची कामं केलेली आहेत कळंब तालुक्यासाठी. तुम्ही कळमून आलात का? कळंब तालुक्यात. होय. कळंब तालुक्यात. काय कुठल्या कार्यक्रमाला आलता अर्चनाताई तुम्ही? कधी झाली तुमची? 2-3 वेळेस झालं. बोलायचं का? कुठून आले? आम्हाला काम करायचं. हा, हे काम बोलायचं. बोला. हा, कसं 2-3 वेळेस आलात. अर्चनाताईची तुमची भेट कुठे झाली? महिलासाठी प्रत्येक इकडे पण महिला आले बघूया बरं. इकडे काय म्हणले तुम्ही? काय म्हणता बरं सांगा. अर्चनाताई का उमराजे? आता गळ्यात गमजा तुम्ही अर्चनाताईच्या. आणि राणादादा हे म्हणजे गोरगरिबांसाठी पण खूप महत्त्वाचे आहेत. त्यांनी दवाखान्याची ही व्यवस्था केलेली आहे भरपूर आणि गरजू महिलांसाठी त्या पुढे होत्या. किती महिला किती आले असतील बरं? आता सध्या महिला भरपूर आलेल्या आहेत, गावोगावून आलेले आहेत. मला शक्ती प्रदर्शन दिसतंय सगळं. हा, मग उमेदच्या गटांसाठी पण त्यांनी सहकार्य भरपूर आहे. होय. काय सांगाल बरं इकडं? हो, आम्ही पण सोबतच आहेत. आम्ही सगळे एडशीचे आहेत. अर्चनाताई ह्या महायुतीच्या उमेदवार आहेत आणि आपल्याला देशासाठी माहीत आहे आपल्या नरेंद्र मोदींनी आपल्यासाठी काय 10 वर्ष काम केलेलं आहे. त्यांना सपोर्ट म्हणून आज आम्ही इथं आहेत. अच्छा, बघा, माहितीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांचा उमेदवारी अर्ज आता इथं दाखल होणार आहे थोड्याच वेळामध्ये. रॅलीमध्ये आलेल्या महिला आणि काही मंडळी, ज्येष्ठ मंडळी सुद्धा आलेली आहेत. आपण त्यांची आता प्रतिक्रिया वेगळ्या ठिकाणी जाऊया. नेमकी इथं ज्येष्ठ मंडळी पण आली. तिथं कुठून आले? पिंपळगाव कोठावळा. काय इथं आता काय काम आहे इथं? अर्चनाताईचं फॉर्म भरण्यासाठी आलो. बरं, कोण म्हणलं अर्चनाताई? तुम्ही का? बोला, तुमचं उद्या. अर्चनाताईचं फॉर्म भरण्यासाठी झालं एवढंच का? मोदीला पंतप्रधान करण्यामुळे. बरं, आता किती कसं बघता तुम्ही एकंदरीत त्यांच्याकडे ह्या लोकसभेची निवडणूक लागलेली आहे? चांगलं आहे की. हो, यावर्षी आमचा वाशी तालुका दुष्काळ झाला. आम्हाला KYC केल्यामुळे पैसे भरपूर भेटले आणि सोयाबीन इकायच्या पाळ्या आलेल्या नाहीत. दनादन लाख रुपये प्रत्येक वर्षी विमा येतोय, अनुदान येते, सगळं येतंय. सरकार झाल्यात आमच्या इथं. सुधारणा केली ना मोदीने, सुधारणा केली साहेब. 2020चा कोर्टातून दादा स्वतः भांडून विमा आणला. कुणी झाला नाही आज पुत्र असा. विमा
सर का बाजूला विमा मिळाला ना आम्हाला 2020 बरं ते डॉक्टर साहेब तुमच्या गावात येत होते का? येत होते ना कधी 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 येत होते? आम्ही शेतातली माणसं पण येत होते असं मागले आम्ही आता गावात आलो कळमला येत होते सारखे. बरं मग आता हे अर्चना त्याचं विशेष काम काय वाटतं बरं खरं? काय चांगले आहेत ते बी सगळं कामं चांगली आहेत भाजपची. गोरगरिबाकडे लक्ष देणार आहे, चांगली कामं करणार आहे ते. काय बोलायचे? पीएम किसानचे पैसे 2,000 रुपये मोदीचे येतात, गॅस येतोय. काय म्हणले? राज्य सरकारचे पगार 2,000 येते, केंद्र सरकारची 2 येते, विमा 2020 पासून सारखाच येतोय, अनुदान येतंय. आज शेतकऱ्याला सारखा मोबाईलवर मेसेज येतात. अजून का द्या? आणि खंबीर नेतृत्वाची गरज आहे देशाला, म्हणून मोदी सरकारसाठी आम्ही फॉर्म भरायला आलेला आहोत. DCC बँकेचा पवनराजे साहेबांनी ओमराजे चोर भारे जनतेनं काय दिलं नाही आजपर्यंत. खासदार 5 वर्ष केला, आमदार कसं आहे, ट्रस्टच्या माध्यमातून विविध कामं केलेत, राणादादाने केलेत. मोदी साहेबाचा हात बळकट करण्यासाठी आम्हाला अर्चनाताईंना पाठिंबा देणं महत्वाचं आहे. DCC बँकेचा एक मोठा घोटाळा पवनराजे साहेबांनी केला. बोला तुम्ही तुमचं सगळ्यात राहू द्या. हा बोला. नुसतं फोन उचलून चालत नाही, नुसतं फोन उचलून चालत नाही. तिच्यासाठी रस्त्यावर येऊन जनतेचे कामं करावं लागतात आणि प्रत्यक्षात भेट घेऊ. झालं एवढंच का? सेल्फी काढून मतदान भेटत नाही, ऍक्च्युली कृतीतूनच चालावं लागते प्रॅक्टिकली. तेरणा सहकारी साखर कारखाना 2007 ला त्यांच्या हातात दिला आणि त्यांनी चालवायचं काम केलं नाही. टीका केली जाते की काय होत काहीच केलं नाही म्हणून 40 वर्षात. 40 वर्षात एक नंबर आहे जिल्हा मराठवाड्याची. गाळप क्षमता ही 1 नंबर आहे जिल्ह्यात. काय म्हणले? राणादादाच्या माध्यमातून जिल्हा जिवंत आहे, त्यांनी टिकविला आहे. काय महिला आणखी काय बोलतात? काय म्हणले नाही? काय ओमराजेचा प्रचार चालू असताना इकडे आपलं चालू आहे. या इकडे चला चला पुढे. हा एकच चला चला चला. मुद्दा घराणेशाही. आणि ओमराजेचे वडील DCC बँके चेअरमन होते, त्यांच्या आई कारखान्याचे चेअरमन होत्या, त्यांचे काका जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते, त्यांचे मामा पंचायत समिती सदस्य. मग घराणेशाही कोणाची म्हणायचं, ह्यांची का त्यांची? आणि डॉक्टर साहेब राज्यात असताना ओमराजेचे वडील सगळा जिल्हा सांभाळत होते. आता ही जी पोरं त्यांच्यावर फिरतात का, त्यांना हे अभ्यासच माहीत नाही की पूर्वी काय होतं ते. सगळा खोटा बिघा तर त्यांनीच सगळा जिल्हा. काय म्हणलं? पवनराजेनेच खाल्ला जिल्हा सगळा DCC बँकेच्या माध्यमातून. हो, कारखान्याचं तीच, DCC बँकेचं तीच. दूध संघ त्यांच्याकडे, दूध संघ कारखाना DCC बँक सगळं ओमराजेच्या वडिलांच्या हातात होतं. आमदाराचा कारखाना नाही, ह्यांना निवडून देऊन खासदारला काय उपयोग आहे का? एक कारखाना दाखवा ना त्यांचा. कारखाना एक तरी शेतकऱ्यासाठी आमच्या उभा करा, तेव्हा त्यांना मतदान करा. कुणाचा कारखाना आहे सध्या? काय म्हणलं तुम्ही बाबा? काय म्हणाला? काय इथं आम्ही तुळजापूर तालुक्यात. बोला की मग कसं आहे? मग इकडे कुठं चाललेत मावशी? हो कुठं चाललो? या चला. काय आहे इथं? कोणाचा? अर्चनाताईचं. कुठून आलो? आम्ही लहारा तालुका, मुक्काम पोस्ट कास्ती बुद्रुक तालुका, लहारा जिल्हा धाराशिव. होय होय. मावशी कुठून आलो तुम्ही? तिकडे बघू नका, इकडे बोला की. होय. लवाराच काय काम आहे बरी आता? आमचे सभागृहासाठी आलेले आहे. कशासाठी? सभागृह आमचे देवीला फॉर्म भरायचा आहे. बरं होय. काय कोणाचा फॉर्म भरायचा इथे? अर्चनाताईचं. होय. अर्चनाताईला ओळखीता का? ओळखीता. अर्चनाताईला किती कोण भेटले बरं याच्यातलं? इकडे या की. कधी भेटला होता तुम्ही? आता भेटले, आताच लगेच डायरेक्टच? सगळेच आम्ही भेटलो. तिकडे हात रुमाल लावू नका, इकडे या. इकडे या. हो अर्चनाताई सारखं कार्यक्रम घेते आहे महिला मंडळ मधून. महिलांचं काय समस्या सोडविते, त्यांच्या अडचणी सोडविते अर्चनाताई. आता आज रोजी फॉर्म भरायचा अर्चनाताईच पण निवडूनच आली अर्चनाताई. 100% निवडून आली. एवढी खात्री? एवढी खात्री, गॅरंटी? गॅरंटी. का बरं? 100% गॅरंटी. महिलासाठी तर इतका त्याने तळमळीचं का महिलासाठी कधी सखी मेळा घेतलेत का? ते इथं मेळा होता महिलांचं, पावसात आमच्या सोबत भिजली तर ताईनं. कुठं? इथं उस्मान धाराशिव मध्ये. सारखा कार्यक्रम घेतात? हा घेते त्या. पहिलं निवडून द्या न द्या पण तुमच्यासाठी मी झटते म्हणते होती, पण आता त्यांचं संधी आल्या, संधीचं सोनं होणार. काय होईल बरं आता? संधीचं सोनं होतंय आता. बघा सोनं होतं म्हणजे संधीचं. थेट आपण बोललो तुम्ही बघा. इकडं कार्यकर्ते बाबा, आता मला तिथे यावं लागेल का? तिकडे यावं लागेल मला. बघूया काय नेमकं बोलतात कधी. काय सांगाल बरं, कसं काय वातावरण आहे?
काय बोललो मगाशी. काय होय मोदी. ते द्या त्यांच्या हातात तिकडं. बोला तुम्ही. मोदी मोदी ओनली वन मोदी. हा 400 पार 400च्या पार. ते जरा थंडी गारवा लागायला लागला. असं का असं असं बस का हां आता गार आहे की. ओके ओके 400 पार ओके मोदी. हां हां कुठं अर्चना ताईचा फॉर्म भरायचा आहे. लय 10 वाजायला आलो. ओके सगळं कार्यक्रम हो ओके. आम्ही इथलं जाऊ दररोज. कधी लय भारी काम आहे त्यांचं. गोरगरिबाला कोणची बी कामं घेऊन गेलं तर व्यवस्थित करतात. सांगा तुम्ही कसं करताय. मला द्या त्यांच्या हातात. मला येत नाही म्हणून बोलायला. थेट दाखवतोय मी तुम्हाला नेमकं काय. होय आजी कुठून आला पिशवीत काय द्या. काय माझी हे बरं फक्त. कसं कसं आहे किनी थोटा औसा तालुक्यामधून आले. ते कुठून आलो कशाला. अर्चनाताईचा फॉर्म भरायला. मी आधी भाजपची कार्यकर्ती आणि पंचायत समिती मेंबर माझी चंद्रभागा. तुम्ही पंचायत हां मग तुम्हाला बोलता येते बरोबर. हां अर्चनाताई तुम्ही कधी भेटले होते का त्यांना कधी. आम्ही कधी भेटलं नाही पण मी कार्यकर्ती म्हणून मोदी साहेब ते इकडे आले सारे. शिंदे साहेब मोदी साहेब फडणवीस साहेब सारे आले. मग त्यांच्यासोबत त्यांची युती झाली आम्ही त्यांच्या बरोबर आलो. हां चांगलं काम करतील अशी आमची अपेक्षा आहे. क्या बात आहे रे वा. कुठून आला तुम्ही. आलेश्वर परांडा तालुका. बरं काय कशाला आला इथं काय आहे. अजितदादाची सभा ऐकायला. राष्ट्रवादीच्या का तुम्ही. हा का भाजपच्या. राष्ट्रवादी. बरं अजित पवार गटाचे. हा बरं आता अजितदादावर टीका करतात लोक. नाही नाही टीका करीत. अजितदादावर प्रेम करतात लोक. यात्रा बघा मग तुमच्या लक्षात येईल. यात्रा बघा मग लक्षात येईल. मामा काय चाललंय कुठं चाललं. बाबासाहेब आंबेडकर ह्याच्यासाठी आला मतदानासाठी फॉर्म भरायचा होता. कुणाचा. अर्चना जायचा. जिल्हाधिकारी तुम्ही आला का. औसा तालुका किनी थोट. कशाला आला इथं. फॉर्म भरण्यासाठी. होय हो बघा माहितीच्या उमेदवाराचं आता तिथं शक्ती प्रदर्शन आहे. इकडून आता आणखीन काही महिला पण आलेल्या आहेत. पलीकडे काही बोलता का आपण. 150ला काय म्हणजे आता गड्याळ आलंय की आमचं. कुठं मग अर्चनाताईने घेतलेलं. होय हो आलो होतो 150ला मी. घेणार 150ला आलतो की मी त्या दिवशी. आलते का. बरं तुम्ही बरं कुठं होते. आम्ही 150तच होतो. होय काय म्हणतो मामा. काय नाही आपण अर्चनाताईला पहिल्यापासून गाठाळ्याची माणसं गडाळ्याची माणसं आहे ते. इथं अर्चनाताई पाटलाचे आता उमेदवारी अर्ज भरणार आहेत ते. कुठून आला बाबा. कळवा मावशी काय इथं काय इथं. अर्चनाताईचं फॉर्म भरायचं. अर्चनाताई पाटलाचा इथं फॉर्म भरायला लागलेत. आता इथं काही महिला पण आले. चालत चालत बोलूया आपण. या इकडं कुठून आले तुम्ही नेमकं. इथं महिला आलेल्या आहेत. थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. कुठून आले काय नेमकं बघूया आपण. काय सांगाल काय नाव काय तुमचं. माझं सौ सोनिया प्रशांत पवार. मी लोकनियुक्त सरपंच आहे येडशीची. आम्ही अर्चनाताईचा फॉर्म भरण्यासाठी आलेले आहोत आणि नरेंद्र मोदीचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या हे आमचं आव्हान आहे. आणि महिलेच्या हाती जेव्हा सत्ता मिळते संधीचं सोनं करत असते. म्हणून असं म्हणतात की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. म्हणून अर्चनाताईला प्रचंड मतांनी निवडून द्या. अर्चनाताईला निवडून देणं म्हणजेच मोदींचे हात बळकट करणं. 10 वर्षाचा मोदींचा लेखाजोखा बघितला तर आपल्या देशासाठी त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. आणि अर्चनाताईला निवडून देऊन आपण धाराशिवचं प्रतिनिधित्व दिल्लीला पाठवू. आणि विशेष काय वाटतं. अर्चनाताई खूप कष्टाळू आहेत. अर्चनाताईने खूप काम केलेलं आहे. आशा कार्यकर्त्यासाठी काम केलेले आहेत. हॉस्पिटलचे काम केलेले आहेत. आणि समाजासाठी कुठल्याही गोष्टीसाठी अर्चनाताई सतत तत्पर असतात. आणि मदतीचा त्यांना हात किंवा आवाज तर त्या लागलीच मदतीसाठी तयार असतात. अतिशय कष्टाळू प्रेमळ व्यक्ती आहे आणि त्या अगदी मनातून करतील. म्हणून त्यांना निवडून देणं जरुरी आहे असं वाटतं मला. अच्छा महिला इथं सरपंच आल्या होत्या एडसीच्या. मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली. आता काही आणखीन काय नागरिक पण आलेत. मामा इथं कुठून आलेत.
बघूया वृद्ध मामा आहेत. काय सांगाल मामा? एक प्रकारे या विजयी कुठं जायचं? यात्रेचं स्वरूप या ठिकाणी कुठं चालला? पाटलाच्या पाटील बसवराज धाराशिव मतदार बसवराज पाटील येणार आहेत का इथं? अनुभवतो आहे. तुम्ही कोण्या गावचे? या मतदारसंघाच्या महायुतीच्या सक्षम अशा उमेदवार बसवराज पाटलाचे कार्यकर्ते जेवळी या ठिकाणी आले. इकडे दाखवा कॅमेरा इकडं. आता इथं गर्दी होत चाललेली आहे. इथं यांचा उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन जवळ आलेला आहे. इकडे दाखवा कॅमेरा. या राज्याचे हे बघा इथं आता अत्यंत समोर दिसतंय रॅली. इथं आता या सभेच्या ठिकाणी आलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आता थोड्याच वेळामध्ये रॅली दाखल होणार आहे. आपण थेट त्या रॅलीमध्ये जाऊया. थेट रॅलीचा व्हिडिओ बघूया. आता इथं काही महिला आहेत आपल्यासोबत. काय सांगाल इथं आता रॅली अर्चनाताई पाटलाचा इथं आता उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे. अजित पवार इथे येणार आहेत. काय सांगाल? पवार अजितदादा इथं आलेलेच आहेत. आता तुम्हीच विचार करा, हे हा उमेदवारी दाखल करायला चाललेला मेळावा आहे. तर विजयाची मिरवणूक तर कशी असेल? तर ह्याचंच पहिलं एक छोटंसं उदाहरण आहे की आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करत जाताना एवढी लोक येत असतील तर विजय हा आजच आमचा निश्चित झालेला आहे. बघा इथं आता अर्चनाताई पाटील यांचा अर्ज दाखल होणार आहे. इथं महिलांची खूप गर्दी झालेली आहे. एकंदरीत महिला उमेदवार म्हणून कसं बघतात त्यांच्याकडे? महिला उमेदवार म्हणून आम्हाला आणि अर्चनाताईचं काम महिलांसाठी खूप चांगलं आहे. प्रत्येक महिलेच्या घरात व मनात त्या पोचलेल्या आहेत. जिल्हा परिषदच्या काळात त्या उपाध्यक्ष जेव्हा होत्या तेव्हा जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गावात प्रत्येक घरात त्या पोचलेल्या आहेत. प्रत्येक महिलाचं खूप मोठं शक्ती प्रदर्शन दिसतं या ठिकाणी. खूप मोठं शक्ती प्रदर्शन आहे. ह्या महिला स्वतःहून आलेल्या आहेत. फक्त आज म्हणजे कळालं की आम्हा सगळ्यांना की उमेदवारी दाखल अर्ज करणार आहेत तर आम्ही सर्व स्वतःहून मनाने इथे आलेलो आहोत. अच्छा हो अर्चनाताईचा आता इथं अर्ज दाखल होणार आहे. काय सांगाल? मला पण बोलायचं काय सांगाल? कसं आहे अर्चनाताई आणि राणादादा एवढं महिलाला जवळ धरले ती की घराघरापर्यंत पोचून त्यांना घरकुल पाण्याची सोय सभागृह आणि ह्याच्यातून आयुष्मान भारत कार्डातून तर बरेच लोक असं हार्ट अटॅकमध्ये वाचले तर त्याच्यामुळे महिलाचं भरपूर अर्चनाताईच्या पाठीमागं आहे आणि अर्चनाताईच येणार. बघा खूप मोठं इथं महिलांचं शक्ती प्रदर्शन झालेलं आहे. इकडे दाखवा तिकडे महिला पुढे गेलेल्या आहेत. आता इकडून पण आणखीन काही महिलांची खूप इकडे काय आलेले आहेत दिसत बघूया आपण. बोलतात का महिला? बघू आपण. थेट आलेले आहेत. कॅमेरा चालू ठेवा मी तुम्हाला दाखवतोय. नेमकं इथं अर्चनाताई पाटील यांचा आता उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे थोड्या वेळामध्ये. आणि इथं महिलांची सुद्धा खूप गर्दी झालेली आहे. कुठून आले? कुठून आला? औसा विधानसभा माननीय लोकप्रिय आमदार अभिमन्यू भैया यांच्या मतदारसंघातून आम्ही अर्चनाताई पाटील यांना जाहीर असा प्रचंड अशा बहुमतानं विजयी करण्यासाठी जवळजवळ आम्ही 3 ते 4 हजार महिला आज आम्ही औसा विधानसभेतून अर्चनाताईच्या समर्थनात आम्ही अर्चनाताई नाव काय तुमचं? खूप गडबड करता बोलताना. कल्पनाताई डांगे औसा विधानसभा प्रमुख. अच्छा कसा वाटतो प्रतिसाद एकंदरीत बघितलं तर? काय म्हणलात? एकंदरीत आता तुम्ही इथं आता रॅलीमध्ये सहभागी झालात. महिलाचं इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन महिलांनी खूप केलंय आणि महिला जास्त आल्या तिथं. तुम्ही पण तिकडून महिला आणल्यात. 2 ते काय होत नाही तिथे राहू द्या. 3000 महिला औसा विधानसभेतून आलेल्या आहेत आणि आम्हाला आई जगदंबेच्या आशीर्वादानं एका महिलाला प्रतिनिधित्व करण्याची संधी माननीय मोदी साहेबांनी दिलेली आहे. आणि शंका नाही की आज आम्ही नारी शक्तीचा सन्मान धाराशिवमध्ये करणार आहोत आणि अर्चनाताई प्रचंड अशा बहुमताने विजयी होणार आहेत. ज्यावेळेस महिला एखाद्या ह्याचं समर्थन करत असते देशाचं नेतृत्व निर्माण करून देण्याची संधी आम्हाला महायुतीच्या माध्यमातून मिळालेली आहे. आणि अर्चनाताई ह्या अशा उमेदवार आहेत, एक कर्तव्यदक्ष कार्यसम्राट अशा उमेदवार ह्या अर्चनाताई आहेत. त्यामुळे निसंकोचपणे अर्चनाताईचा विजय हा निश्चित आहे. अर्चनाताईंचा आणखी पण आले तिकडून महिला. बाबा सरकार जरा पलीकडे जाऊ द्या. काय सगळं शक्ती प्रदर्शनच होतं या ठिकाणी. खूप मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. काय म्हणले तुम्ही? अर्चनाताई दुसरी घोषणा काहीतरी दिली की आता? महायुतीचा उमेदवार अर्चनाताई खासदार. कसं परत सांगा. महायुतीचा उमेदवार अर्चनाताई खासदार. महायुतीचा उमेदवार अर्चनाताई खासदार. फिर एक बार मोदी सरकार. फिर एक बार मोदी सरकार. तू देख लेना आँखों से अर्चनाताई आएगी लाखों से. तू देख लेना आँखों से अर्चनाताई आएगी लाखों से. आता हे कुठून आला तुम्ही एवढ्या बाया घेऊन? उमरगा तालुका.
उमरग्यातून किती गाड्या आणल्या मी जवळजवळ 15 गाड्या आणल्या. 15 गाड्या आणल्यात का? मी भाजपची महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस. बरं अर्चनाताईला ओळखता का तुम्ही? बोला का बोला बोला. अर्चनाताईला ओळखता का? कधी ओळखीनं तर काय झालंय? ओळखता का अर्चनाताईला तुम्ही? माझ्या कार्यकर्त्यात मला ओळखतात. ह्या माझ्या कार्यकर्त्यात वेद पाठक ताईला ओळखतात आणि वेद पाठक ताई जिकडे असेल तिकडे त्यांनी असतील. कशाला आला इथं? महायुतीच्या उमेदवार निवडून देणे. बरं आता इथं गर्दी खूप महिलांनीच खूप गर्दी केली जास्त इथं. आमची माता भगिनी नारी शक्तीचा विजय. माता भगिनी आमची जर आहे तर आज तिला निवडून देण्यासाठी तिचे हात बळकट करण्यासाठी. मी इथं थांबा इकडे बोलून काय म्हणते ते बघू. काय म्हणलं कुठून आले? होय काय काम आहे इथं? काय सांगाल बरं आजी? आवशावून आले तुम्ही? हो बोला काय म्हणता? महिला बोलत नाहीत. बघूया आपण थेट इथं प्रतिक्रिया दाखवणार आहे. मी अर्चनाताई पाटलाच्या इथं आता उमेदवारी अर्ज दाखवणार आहे. महायुतीच्या उमेदवार आहे. आणखी काय महिला? होय तुम्ही पण आले ना इथं? कुठून आले तुम्ही? कशासाठी आला इथं? महिलाचं शक्ती प्रदर्शन खूप आहे. मी तुम्हाला महिलांच्या जास्त इथं खूप महिला मोठ्या प्रमाणात आल्यात. मी तुम्हाला विशेष करून महिलांच्या प्रतिक्रिया दाखवतोय. आता आणखीन काही या रॅलीमध्ये खूप मोठी रॅली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून आता इथं सभास्थळाकडे फुल गर्दी झालेली आहे. या ठिकाणी नेमकं इथं शक्ती प्रदर्शन खूप मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणखीन काही महिला आहेत पुरुष आहेत बघूया आपण. काय म्हणले तुम्ही? काय म्हणले? काय अर्चनाताईचा फॉर्म भरायला किती लोक आणले? किती लोक किती आणले? 110. काय वाटतं बरं आता अर्चनाताई 2 लाखांनी येणार. ठीक आहे होय. अर्चनाताई 2 लाखांनी निवडून येणार. 100% अर्चनाताई बहुमताने विजयी होणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ऐका अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील नाव घ्यायचं. नुसतं अर्चनाताई नाव घ्यायचं नाही. अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील काय सांगता मीडियाने तुला नाव नुसतं अर्चनाताई घ्यायचं नाही. त्यांच्या मागं राणाचं नाव लावायचं. राणाचं नाव का? राणाचं लय या जिल्ह्यासाठी लय योगदान आहे. विमा कोणी आणला? अनुदान कोणी आणलं? लोकांच्या सगळ्या समाधी राणाला बघते ते त्यांचे घरचे उभारले ते. राणादादा ही असा माणूस आहे स्वतःच्या कशाचे पैसे खर्च ते कोर्टाला 50 कोटी लोकांना विमा देते आणून. अर्चनाताई पाटील यांचं शक्ती प्रदर्शन झालेलं आहे. नेमकं आता इथं काय आणि इथं आलेले नागरिक काय म्हणतात, कार्यकर्ते काय म्हणतात, थेट आपण प्रतिक्रिया इथं आता कार्यक्रम काय आहे? काय वाटतं बरं एकंदरीत कसा प्रतिसाद कसा मिळतोय? 1001% अर्चनाताई निवडून येईल. 1001% अर्चनाताई. का बरं? म्हणजे आता ह्या सगळ्या लोकांच्या शक्ती प्रदर्शनातून लक्षात आलं असेल. बघा इथं अर्चनाताई पाटील थोड्या वेळामध्ये इथं दाखल होणार आहेत. आपण थेट रॅलीमध्ये जाऊ. रॅलीमध्ये पोहोचलोय आपण. इथं इकडे दाखवा. इथं रॅली आता पोहोचलेली आहे. याच्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. अर्चनाताई पाटील या रथामध्ये बसलेले आहेत आणि आता इथं शक्ती प्रदर्शन खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे. जिल्ह्यामध्ये नेमकं आता महायुतीच्या उमेदवार जे आहेत अर्चना पाटील यांच्या उमेदवारीचा अर्ज आता दाखल होणार आहे. मी तुम्हाला थेट चित्र दाखवतोय. इथं रथामध्ये अर्चनाताई पाटील आहेत, संजय बनसोडे आहेत, अजितदादा पवार आहेत, ज्ञानराज चौगुले आहेत, विक्रम काळे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झालेले आहेत. हाच तो रथ आहे आणि या रथामध्ये आता इथं अर्चनाताई पाटील यांचं इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन झालेलं आहे. आणि मी आता ज्या ठिकाणी त्यांची रॅली सुरू आहे हाच तो रथ आहे. तर सुजितसिंह ठाकूर सुद्धा आहेत या ठिकाणी आलेले. खूप काही मोठ्या संख्येने इथं कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. मी तुम्हाला थेट या रॅलीमधला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. कसा वाटला विषय? जिल्ह्यात आमचं एकमेव असं चॅनल आहे. सर्वात अगोदर आणि सर्वात महत्त्वाचे अपडेट असतील तर मी तुम्हाला या चॅनलवर दाखवणार आहे. आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एकमेव असं चॅनल आहे. या चॅनलचे 2,11,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आणि जर तुम्हाला छोटी बातमी किंवा मोठी बातमी बघायची असेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कॅमेरामन खंडू सोबत मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद धाराशिव.
जनतेचा काही देशातून उमराय राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा मोदी आणि श्याम जनतेचा काही दिशातून उमराय राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा राष्ट्रवादी पुन्हा जनतेचा काही दिशातून घुमला
देशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा गर्दीच्या वाटेने जाऊया साथी